ॲब्सेंट राहू नका, डेलीच्या डेली प्रेझेंट राहा. एक दिवस आले, एक दिवस नाही आले, मग काहीच फायदा होणार नाही. मी परत परत सांगायला लागलो, कारण कसं आहे, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी कालही सांगितलं, कोरोनानंतरचं जनरेशन थोडंसं लईच वायाला गेल्यासारखं व्हायला लागलं. अभ्यासाची इच्छाच नाही पोरांमध्ये. म्हणजे काय होतं, अभ्यासच नाही केला तर नोकरी कशी लागेल. कन्सिस्टन्सी पाहिजे. आता आज बसायला जागा नाही, उद्या अर्धे खाली असतात, पुन्हा परवा आणखीन गोळा होतात. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हे कीर्तनाला गेल्यावेळी नाही जमत, गेलं तर गेलं, नाही तर राहिलं. रेग्युलर पाहिजे प्रत्येकजण, रेग्युलर. कारण कसं आहे, तुम्ही तुमच्यासाठी अभ्यास करताय, बरोबर आहे का. नोकरी लागल्यावर कोणाला देणार आहे का तुम्ही, नाही. मग थोडंसं डेडिकेटेडली करा ना. आता मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आता बरेच तुमचे म्हणजे जे लोक मेहनत घेतात तेच वर जातात. एक्झाम्पल कसं आहे बघा, आता आमचे एक रिलेटिव्ह आहेत, ते MS करतात. MS म्हणजे मेडिकलमध्ये PG करतात, PG. आता होतं काय, PG करत असताना काय झालं की आधी 12वीला त्यांनी चांगला अभ्यास केला, आता रिपीट केला असेल 1-2 वेळा, म्हणजे MBBSला लागले. आता MBBSला लागल्यानंतर काय झालं, MBBSलाही थोडा का होत नाही, अभ्यास केला असेल तरच पास होते. गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट असेल, अभ्यास करावाच लागतो 4-5 वर्ष. पुन्हा 1-2 वर्ष सर्व्हिस करून आता MSला लागलं. आता MS करत असताना त्यांना 2 तास झोपायला भेटतं फक्त. किती तास, 2 तास, 3 तास, 4 तास, जास्तीत जास्त झोपायलाच भेटत नाही. त्याचं कारण काय की कामच एवढं आहे त्यांच्याकडं. त्यांनी आता गायनाकोलॉजीमध्ये करतायत MS. मग गायनाकोलॉजीमध्ये सीझर दिवसामध्ये 20-20, 30-30, 15-15, 10-10 सीझर त्यांना करावे लागतात. अक्षरशः त्यांच्या पायाच्या ह्या व्हेंट्स आहेत ना, त्या हिरव्या अशा पडायला, उभा राहू. मग आता एवढी मेहनत त्यांना घ्यावी लागते. बरं, आता त्यांचं अर्निंग चालू, म्हणजे त्यांनी अर्निंग करू शकतात $1-1.5 लाख रुपये. मग कशासाठी मेहनत घेतात, त्यांना अजून जास्त काहीतरी त्याच्यामध्ये करायचं आहे. मग लोक एवढी मेहनत घेतात, तुम्हाला एवढी घ्यायची गरज आहे का. आता तुम्ही पाहता, मग आपण म्हणतो डॉक्टर तर लई कमवते, मग ते असे फुकट कमवतात का. जो मेहनत घेणार आहे तोच कमवणार. आता माझ्या ओळखीचे इथंच, मीच एका डॉक्टरकडे जात होतो, 5 वर्षामध्ये त्यांनी जवळपास एवढं मोठं हॉस्पिटल बांधले, जवळपास 10 करोड रुपयापर्यंत त्यांनी हॉस्पिटल बांधलं इथं. म्हणजे मी पेशंट म्हणून जायचो तिथं घेऊन घरच्यांना. एवढं इन्कम. मग आता इन्कम कसं झालं, मेहनत घेतली म्हणून झालं ना. ते जर असे शेळ्या मारत हिंडले असते, वळत हिंडले असते, इकडं तिकडं, झालं असतं काय, नाही. म्हणजे तुम्हाला काही ना काही मेहनत घ्यावी लागेल. आता दुसरं मी तुम्हाला सांगितलं, आता आपल्याकडे ते एक योगेश शिंगडे असे किंवा सगळे लागलेले मुलं बघा तुम्ही, हार्डली 1-2 वर्ष मेहनत घेतलेली. किती वर्ष, 1-2 वर्ष अशी मेहनत की दुसरं काहीच करायचं नाही, फक्त अभ्यास. आणि लय दिवस करायची गरज नाही, 10 वर्ष 5 वर्ष. जे असं वेळ जास्त ज्यांचा जातो ना, ते डेफिनेटली टाईमपास करते. त्यांचं कुठं ना कुठं तरी लक्ष भरकटलेलं आहे, असं होतं. म्हणजे ज्याने प्रामाणिकपणे, ज्याला सण दिसत नाही, ज्याला नातेवाईकांचे सगळ्या अख्ख्या गावाचे लग्न दिसत नाही, अख्ख्या चुलत मामाचे लग्न दिसत नाही, हे असे जे मुलं असतात ना, म्हणजे प्रॉम्प्टली अभ्यास म्हणजे अभ्यास, त्यांना मित्र नाही, काहीच नाही द्यायला घेणं देणं, तर असे मुलं वर्ष किंवा 2 वर्षामध्ये नोकरीला लागतात. त्याच्यामुळे थोडंसं प्रॉम्प्टली अभ्यास करायचा. मी आता हे कशामुळे आज डबल सांगितलं तुम्हाला, ॲब्सेंटीमुळे सांगितलं. लगेच आता तुमची बॅच नेक्स्ट जस्ट सुरू झाली, 4 दिवस झाले की मला बरेच जण आज आले की उद्या नाही, उद्या आले की परवा नाही, असे वाटायला लागलं. असं करू नका, फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके, आज आपण नवीन एक भाग सुरू करणार आहेत बघा. काल थोडा साऊंड बंद झाला होता मध्येच, नंतर कळालं होतं मला. मग बघा, याच्यामध्ये आज आपल्याला एक नवीन टॉपिक, म्हणजे कॅल्क्युलेशनवरतीच हा टॉपिक डिपेंड आहे, जो की डिजिटल सम नावाचा आहे. तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे. डिजिटल सम, यालाच आपण डिजिटल रूट पण म्हणतो. म्हणजे ही एक वैदिक काळातली मेथड आहे, कॅल्क्युलेशनसाठी बऱ्याच ठिकाणी ही वापरली जाते. ओके, आता बघा, त्याच्या आधी एक मेथड मी तुम्हाला सांगतो. कॅल्क्युलेशन जर 99 आलं, म्हणजे हे SSCला येतात असे क्वेश्चन. समजा जर 99 असेल बघा, म्हणजे 9 × 8 आहे, मग याचा गुणाकार कसा करायचा. म्हणजे SSCला वगैरे आले तर येऊ शकतात ते. 9×8 = 72 होतं. आता आपण डायरेक्ट 72 करतो, पण इथं काय करायचं, ह्या 8मधून 1 मायनस करायचा. राहिले किती इथं 7. आता 7 राहिले ना, तर काय करायचं, 9मधून 7 मायनस करायचे. किती होणार इथं 2. आता कळलं नसेल तर परत एकदा बघा. समजा आपल्याला इथं 99चा स्क्वेअर करायचा आहे. कशाचा करायचा आहे, 99. ओके, मग इथं काय होत असतं, 99 × 99 होतं, बरोबर. आता काय करायचं, या 99मधून 1 मायनस करायचा. किती राहिले रे, किती राहिले,
98. आता काय करायचं, हे 98 आहे ना, ह्या 99 मधून मायनस करायचे, म्हणजे किती राहणार आहे इथं, म्हणजे याचा गुणाकार काय असणार आहे माहिती आहे का, 9801. नसल का आलं तर अजून एकदा बघा. समजा इथे 999 आहे, 999 गुणिले 999. आता या 999 मधून 1 मायनस करा, किती राहिलं रे, किती, बोला बोला, आता लय मोठी जत्रा आहे तुम्ही तर. 998. आता हे 998 आहे ना, इथून मायनस करा. 998 गेल्यावर किती राहणार इथं, 1 राहणार, पण 1 नाही राहणार, 001 राहील. मग 999चा जो स्क्वेअर असेल तो काय असणार आहे, 998,001. मग आता समजा इथं असं दिलेलं असेल 9,900, म्हणजे याच्यावर क्वेश्चन आलेले आहे बरं का, पण SSCला आपल्याकडे नाही, बँकिंगला आलेले नाहीत, म्हणून तुम्हाला सांगायलो मी. आता 9,999 गुणिले 9,999. मग आता इथं काय होईल, याच्यातून 1 मायनस केला आपण तर 9,900 किती राहणार आहे, 8. मग आता हे 9,998 जर इकडून मायनस केलं तर 1 राहील, पण हा 1 कसा राहील इथं, 0,001. म्हणजे याचा जर स्क्वेअर काढला तर हा आपल्याला डायरेक्ट भेटेल. आता क्लिअर आहे का, काही डाऊट आहे कोणाला. मग आपण इथं तेच केलं होतं, 8 मधून 1 मायनस केलं तर 7 भेटलं होतं, पण हे 7 कशातून मायनस केले होते, 9 मधून. मग 9 मधून जर 7 गेले तर खाली किती राहिले, 2, ते इकडून लिहायचे आपल्याला. मग हे भेटलं होतं 72. क्लिअर आहे, काही डाऊट आहे. मग बघा आता डिजिटल सम काय असतं बघा, कोणाला लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या. डिजिटल सम म्हणजे एखाद्या नंबरला आपल्याला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, सिंगल डिजिटमध्ये. म्हणजे जे सिम्प्लिफिकेशनचे जे कॅल्क्युलेशन असतात याला आपण सिंगल डिजिटवरती पण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे कुठलीही संख्या असेल, कुठलीही म्हणजे तुम्हाला मोजता येणारी कोणतीही संख्या जर असेल तर ह्या संख्येला तुम्ही फक्त सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करू शकता. किती डिजिटमध्ये, सिंगल डिजिटमध्ये. मग आता होता काय माहिती आहे का, जे रूट नंबर आहे ते कोणकोणते बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 एवढ्या रूट संख्या आहे. म्हणजे तुम्हाला मोजता येणारी कुठलीही संख्या जर तुम्ही घेतला तर त्याचा रूट जो तुम्हाला भेटणार आहे तो काय भेटणार आहे, रूट याच्यापैकी 1 भेटणार आहे. म्हणजे ह्या संख्यांपैकी 1 तुम्हाला रूट भेटणार आहे. ओके. मग आता ह्या केसमध्ये काय होतं, हे लिहायचं आहे का कोणाला, हां ज्याला लिहायचं त्याने लिहून घ्या फटाफट. म्हणजे नाही लिहिणाऱ्यांसाठी आपण पुढं नाही जाणार बरं का, लिहिणाऱ्यांसाठी थांबणार, लक्षात ठेवा. ज्याला लिहायचं त्याने फटाफट लिहा. पुढे बसत चला मागचे मुलांमध्ये. झालं का, झालं, चलो बघा. आता काय सांगितलं मी, रूट संख्या 1 ते 9 आहेत. मग आता मला समजा ह्या नंबर सोबत काही करायचं असेल, हा एक नंबर आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये मला बेरीज करायची असेल, यांचा गुणाकार करायचा असेल, भागाकार करायचा असेल, यांच्यासोबत पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायचे असेल तर मी हा पूर्ण नंबर कॅल्क्युलेट नाही करणार, याचा रूट काढून घेणार. ओके. मग आता याला थोडंसं चेंज करतो, जास्त याचा जर रूट काढला तुम्ही तर याचा रूट काय असेल बघा, इथं 9 कॅन्सल होतात. आता का कॅन्सल होतात ते मी तुम्हाला नंतर सांगतो. 6 आणि 3 9 कॅन्सल होतात. ओके. आता हे 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 2 22. म्हणजे ह्या संख्येचा रूट जर असेल तर तो काय असणार आहे, 4 असणार. ह्या संख्येचा रूट किती असणार आहे, 4. मग आता इथं काय होईल बघा, समजा हे 6 आणि 3 9 कॅन्सल होईल, हे 7 आणि 2 9 कॅन्सल होईल, 8 आणि 1 9 कॅन्सल होईल, सगळंच कॅन्सल झालं. म्हणजे ह्या संख्येचा रूट किती असणार आहे, 9 असणार आहे. मग आता इथं बघा काय होईल, 6 आणि 3 9 कॅन्सल झाले, 8 आणि 1 9 कॅन्सल झाले, 7 आणि 5 12. म्हणजे ह्या संख्येचा रूट किती असणार आहे, 3. आता इथे 9 कॅन्सल झाले, 7 आणि 2 9 कॅन्सल झाले, 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12 म्हणजे 3. ओके.
मग आता काय होईल, जर तुम्ही ह्या सगळ्या संख्यांची बेरीज केली, सगळ्या संख्यांची समजा बेरीज केली, तर याचा जो रूट असेल तो असणार आहे 1. याचा रूट किती असणार आहे 1. म्हणजे तुम्ही जर ह्या सगळ्यांची बेरीज जर केली आता, तर ह्या येणाऱ्या आन्सरचा रूट जो भेटणार आहे आपल्याला, तो रूट किती भेटणार आहे आपल्याला 1 भेटणार आहे. आता कसं आपण ते पण बघू. पहिली संख्या होती 789652 प्लस दुसरी काय बघा 321678, तिसरी काय 135678, बरोबर आहे का, 925671. मग आता याचा आन्सर बघा 92795550. आता जर याचा रूट काढला तर हे 9 कटले, 7 आणि 2 9 कटले, 9 कटले, 5 आणि 5 10 झाले. 10 म्हणजे याची जर बेरीज केली तर याचा रूट किती भेटला आपल्याला 1 भेटला. मग आपण काय केलं असतं या केसमध्ये, फक्त चेक केलं असतं की कोणत्या ऑप्शनचा रूट हा 1 आहे, म्हणजे आपलं तेच आन्सर आहे. ओके. मग आता 9 कॅन्सल कशामुळे होतो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. आता आपण इथं सगळीकडे 9 कॅन्सल केला. 9 कॅन्सल कशामुळे होतो, इकडे बघा. समजा आपण इथं एक संख्या लिहिली 1 आणि 1 मध्ये 9 ॲड केले, तर 9 ने किती होणार आहे 10. म्हणजे याचा रूट काढणं म्हणजे काय, तर एखाद्या कोणत्याही नंबरला आपल्याला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे, तर त्या नंबर्सच्या अंकांची बेरीज, म्हणजे ह्या नंबरमधले जे डिजिट आहे त्या डिजिटची काय करायची आपल्याला बेरीज करायची. डिजिटची काय करायची आहे बेरीज. मग आता या डिजिटची बेरीज अशी करायची आहे की जोपर्यंत ती सिंगल डिजिटमध्ये येत नाही. मग आता जर आपण असं करत बसलो असतो 7 आणि 8 15 5 20 4 24 7 30 35 5 40, 40 म्हणजे याचा रूट आला 4, तर वेळ गेला असता. पण आपण इथं 9 फक्त कॅन्सल कशामुळे केलं, आता याचा रूट मल्टिपल वेळेनं आपल्याला काढता येतो. त्यात पहिला मी तुम्हाला दाखवलं की 9 9 कॅन्सल करून उरलेल्यांची आपण सम केली. मग 9 कॅन्सल का करतात ते आधी बघा. तर 9 ने 1 10 होतं, 10 म्हणजे याचा रूट किती आला रे इथं. आता 9 मध्ये जर 2 ॲड केले असते आपण, 9 + 1 10 झालं, 9 मध्ये 2 ॲड केले असते तर 9 आणि 2 किती झालं असतं 11 झालं असतं. 11 म्हणजे याचा रूट किती आला असता 9 आणि 3 किती होणार आहे 9 आणि 3 किती 12 म्हणजे किती 3 कुठून आलं, तर हे 2 आणि 1 3. आपण त्या नंबर्सच्या डिजिटची काय करत असतो सम करत असतो. मग आता 9 आणि 4 किती होणार आहे सांगा 13 म्हणजे किती होईल 9 आणि 5 किती होणार आहे 14 म्हणजे किती होईल 9 आणि 6 किती होईल 15 म्हणजे किती होईल 9 आणि 7 किती होणार आहे 16 म्हणजे किती होईल आणि 9 आणि 8 किती होईल 17 म्हणजे किती होईल 9 आणि 9 किती होईल 18 म्हणजे किती होईल 9. मग याचं तुम्ही लॉजिक काय काढू शकता की 9 मध्ये जी संख्या तुम्ही ॲड केली रूट तीच संख्या भेटली ना. 9 मध्ये 3 ॲड केले तर भेटलं का. मग आपण जर 9 ला 0 मानलं असतं तर काही फरक पडला असता का ह्या केसमध्ये 0च मानलं ना. 0 मध्ये 3 ॲड केल्यावर 3 राहणार आहे बरोबर. म्हणून आपण 9 ला ह्या केसमध्ये काय करत असतो इलिमिनेट करत असतो. कारण 9 मध्ये तुम्ही जे काही ॲड करणार आहे रूट काय असणार आहे तीच संख्या असणार. क्लिअर आहे का इथपर्यंत. कोणाला काही डाऊट आहे. मग आता होता काय माहिती आहे का, जर आपल्याला एखाद्या संख्येचा रूट काढायचा असेल तर 9 ला आपण डायरेक्ट 0 मानणार, म्हणजे त्याला कट करून टाकणार. आता 9 म्हणजे फक्त एकटा 9 नसतो, तर 9 म्हणजे 8 आणि 1 9 असते, 7 आणि 2 9 असते बरोबर, 6 आणि 3 9, 5 आणि 4 9. आता पुन्हा उलटं होईल. मग काही पण दिसलं आपल्याला याच्यापैकी नंबरमध्ये तर त्याला डायरेक्ट काय करायचं कॅन्सल करायचं, म्हणजे आपल्याला डायरेक्ट रूट काढता येतो. आता समजा एक संख्या 7 8 9 5 4 3 2 काही बी सांगा तुम्ही. मग आता याला जर मी ॲड करत बसलो तर मला खूप सारा वेळ लागेल. मग 7 आणि 8 15 होईल, मग 15 आणि 9 मग तुम्ही कांड्यावर मोजत बसणार 15 आणि 9 किती होते, पुन्हा ॲड करत बसणार, म्हणजे रूट काढायलाच तुम्हाला 2 घंटे लागायचे. मग सॉल्व होईल का क्वेश्चन फास्ट नाही होणार. मग ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो 9 कटले, 7 आणि 2 9 कटले, 5 आणि 4 9 कटले, 8 आणि 1 9 कटले, राहिले फक्त 3, म्हणजे याचा रूटच 3 असणार आहे. ॲड करायची गरज पडली का नाही. दुसरं तुम्ही याला काय करू शकता की जर एखाद्या केसमध्ये तुम्हाला वाटलं की काही कॅन्सलच होत नाही तर तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटलं की आता हे कॅल्क्युलेशन अवघड व्हायला लागलं तेव्हा तुम्ही त्याला इमिडिएटली सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल 7 आणि 8 15 होते, आता 15 आणि 9 मला जमत नाही तर मी 15 लगेच कन्वर्ट करेल. 15 म्हणजे किती 15 म्हणजे किती 6,
मग 9 आणि 6 करल, पुन्हा 15 झाले. पण 15 म्हणजे मला माहिती आहे 6, 6 आणि 5 पुन्हा 11, 11 म्हणजे 2, 2 आणि 4 6, पुन्हा 6 आणि 3 9 तर कटले. आता मग 2 आणि 1 राहिले किती, फक्त 3. म्हणजे आपण त्याला वेळोवेळी सिंगल डिजिटमध्ये जरी कन्वर्ट केलं तरी पण आपल्याला इमिडिएटली जो रूट भेटणार आहे तो किती भेटणार आहे, 3च भेटणार आहे. म्हणजे तुम्ही याचा रूट कसाही कॅल्क्युलेट करा, तुम्हाला ह्या संख्येचा रूट किती भेटणार आहे, 3च भेटणार. मग जेव्हा आपल्याला ह्या संख्येसोबत काही कॅल्क्युलेशन करायचे असणार आहे त्यावेळेस मी पूर्ण संख्या लिहिणारच नाही. मग कॅल्क्युलेशन कशावर होईल, आपले रूटवर होईल. क्लिअर आहे. 9 इलिमिनेट का करायचं, मग 9 मध्ये आपण कोणतीही संख्या ॲड केली तर आन्सर काय येणार आहे, 30 संख्या येणार. म्हणून ॲड करायचं का आपण, नाही. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? मग आता हे फक्त एवढा एक भाग लिहून घ्या, मग आपण पुढे काही क्वेश्चन घेऊ फटाफट. साधे साधे क्वेश्चन घेऊ. आरआरबीला सुद्धा बेरीज वजाबाकीचे पण क्वेश्चन येतात बरं का, आउट ऑफ सॉल्व करतात मुलं. ग्रामीण बँकेचे क्वेश्चन. लिहून घेत चला. लिहा फटाफट. झालं का लिहून शेजारी? झालं लिहून? ओके. बा आता आपल्याला ही बेरीज करायची. साधारण आपण सगळंच बघणार आहे, बेरीज बघणार आहे, नंतर वजाबाकी, नंतर बेरीज वजाबाकी, कॉम्बिनेशन, गुणाकार, भागाकार, सगळ्या याच्यातल्या गोष्टी क्लिअर करणार आहे. मग आता होतं काय माहिती आहे का, आता आपल्याला समजा बेरीज करायची. आता बेरीज तर तशी तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, पण डिजिटल रूटचा वापर करून कशी करायची बघा. आता डिजिटल रूट असेल, डिव्हिजिबिलिटी टेस्ट असेल, युनिट प्लेस मेथड असेल, 2 डिजिट युनिट प्लेस मेथड असेल, 3 डिजिट युनिट प्लेस मेथड असेल. आता ह्या एक्स्ट्रा आणखीन काही गोष्टी जे जुन्या मुलांना घेतल्या नव्हत्या आपण, 2 डिजिट 3 डिजिट, ते पण याच्यामध्ये कव्हर होईल. पण आता एक लक्ष द्या, ह्या केसमध्ये काय होतं, ह्या वेगवेगळ्या मेथड आहे. म्हणजे आन्सर पाड्यात शोधणं, डिव्हिजिबिलिटी टेस्ट,
डिजिटल समचा वापर करणं म्हणजे सिंगल डिजिटमध्ये कॅल्क्युलेशन करायचे, बरोबर. त्यानंतर 2 डिजिट असेल लास्ट, आता युनिट प्लेसने कधी कधी सॉल्व नाही झालं तर मग 2 डिजिट आपल्याला चेक करावे लागतात. तर ह्या कसं आहे, सरसकट वापरता न येणाऱ्या गोष्टी, म्हणजे सरसकट वापरता येणार आहे का, नाही. ह्या काही ठिकाणी तुम्हाला मेथड वापरता येणार आहे. जसं डिजिटल रूट सगळीकडे वापरता येत नाही, बरेच जण म्हणतात सगळीकडे वापरता येतात, पण काही संख्या अशा असतात ज्याचा रूटच आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, मग अशा केसमध्ये हे वापरता येणार नाही. मग आता बघा इथं काय करायचं आहे आपल्याला, ह्या सगळ्यांना सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं की आता कटायला काही स्कोप आहे का बघा, 8 आणि 7 15 झाले, 5 20 आणि 7 26, 26 म्हणजे 6 आणि 2 8 झाले, बरोबर. 9 कटले, 6 आणि 3 9 कटले, इथं 5 राहिले. इथं काय करे स्कोप 5 आणि 8 आणि 2 10 झाले, 15 15 आणि 3 18, 18 म्हणजे किती झाले 9, म्हणजे 8 आणि 2 10 5 15 आणि 3 18, 18 म्हणजे किती झाले 9. आता हे 9 घेतले काय नाही घेतले काय, कारण 9 मध्ये 5 ॲड केल्यावर 5च भेटणार आहे, आणि पुन्हा 5 मध्ये 8 ॲड केलं तर 8 आणि 5 किती होईल रे मग इथं 13, 13 म्हणजे किती होणार आहे 4. म्हणजे आता आपल्याला एवढंच बघायचं आहे की कोणत्या ऑप्शनचा रूट हा 4 आहे. काय बघायचं आहे आपल्याला, कोणत्या ऑप्शनचा रूट हा किती आहे 4. आपण काय केलं, नंतर लिहा, आपण काय केलं, ह्या संख्येचा रूट काढला, ह्या संख्येचा रूट काढला, ह्या संख्येचा रूट काढला, रिस्पेक्टिव्ह साईन दिलं, बेरीज असेल तर बेरीज, गुणाकार असेल तर गुणाकार, वॉट एव्हर, जे वजाबाकी असेल तर वजाबाकी, पर्सेंटेज कॅल्क्युलेशन असेल तर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन. पण इथं बेरीज होती, मग आपण इथं बेरीज केली, बेरीज केल्यावर कळालं की सगळ्यांचा रूट हा 4 येणार आहे. मग आता इथं बघा काही कॅन्सल होते का, 6 आणि 6 12 13, काही कटायला स्कोप आहे काही दादी बघू आपण. 5 आणि 4 9 कटतात बघा, 5 आणि 4 किती कटले 9, म्हणजे 6 आणि 6 12 झाले, 12 म्हणजे किती झाले रे, म्हणजे हे आपला आन्सर होऊच शकत नाही. रूट 3 पाहिजे का आपल्याला, आपल्याला किती पाहिजे 4. आता असं होऊ शकतं, परत परत बघा मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागलो, असं होऊ शकतं की या सगळ्या ऑप्शनचा रूट हा 4 येईल, सगळ्या ऑप्शनचा रूट काय येईल 4. भले ते ऑप्शन वेगवेगळे असतील तरी रूट 4 येऊ शकतो, पण असं होणार नाही की याच्यात रूट 4 नाहीच आहे, 4 असायलाच पाहिजे, कारण आपण बेरीज करायला लागलो, त्याचा रूट किती आलेला आहे आपला 4. म्हणजे आन्सरमध्ये 100% एक ऑप्शन किमान असं असलं पाहिजे, त्याचा रूट किती असायला पाहिजे 4. क्लिअर आहे. मग आता इथं बघा काय का स्कोप कटायला, 7 आणि 2 9 कटले, आता 6 2 8 आणि 5 13 म्हणजे किती होणार आहे इथं 4. आता हे पॉसिबिलिटीमध्ये ठेवायचं आपण. पॉसिबिलिटी कशामुळे म्हटलं मी की मे बी पॉसिबल होऊ शकतं की पुढचे पण 4 4 असेल, म्हणून आपण जेव्हा शॉर्टकटचा वापर करतो ऑप्शनमधून तेव्हा ऑल ऑप्शन काय करायला पाहिजे, टॅली करायला पाहिजे. मग आता मला सांगा इथं काय होईल, 8 आणि 2 10, किंवा 5 आणि 4 9 कट करू, 5 आणि 4 9 कट करू, राहिले 8 आणि 6 14, 14 म्हणजे 5 झालं, म्हणजे ऑप्शनच कटला, कारण आपल्याला रूट किती पाहिजे होता 4. मग आता इथं चेक करू, 9 कटले, पुन्हा 5 आणि 4 9 कटले, इथं राहिले 6, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झाला, आपला आन्सर हेच असणार आहे. क्लिअर आहे, काही डाऊट आहे कोणाला. मग आता इथं बघा काय होईल, 6 आणि 3 9 आहे, 5 आणि 2 7 आले, पुन्हा इथं काही आहे का स्कोप, 7 आणि 6 आणि 4 10 आणि 8 18 कटले बघा, 18 6 आणि 4 10 आणि 8 18, 18 का कटले, 18 म्हणजे 9 येणार आहे, 9च्या पाड्यात काय बी सम आली किती 9च होणार आहे, म्हणजे 9 18 18 म्हणजे 9, 27 म्हणजे किती 9च आहे, 36 म्हणजे किती 9, 6 आणि 3 9, त्यामुळे ते कॅन्सल होतं. मग हे 6 आणि 4 10 आणि 8 18 कटले, म्हणजे इथं फक्त राहिले 7. मग आता इथं काय 6 आणि 3 9 कटले, 5 आणि 2 7 झाले, 7 3 21 झाले, 21 म्हणजे याचा रूट किती आला पाहिजे, आता 3 रूट आला पाहिजे. इथं 9 कटले, 7 आणि 1 8, 8 आणि 7 15 आणि 5 20, इथं 2 आला, 2 आला म्हणजे ऑप्शन कटला. मग इथं काय होईल, 9 कटले, 7 3 21 झाले, 21 आणि 1 22 म्हणजे 4 आला, 4 म्हणजे हा पण ऑप्शन कटला, कारण आपल्याला पाहिजे किती आता रूट इथं 3 पाहिजे. मग हे 9 कॅन्सल झाले. मग आता हे 7 आणि 7 14 आणि हे 7 21, 21 म्हणजे याचा रूट किती आला रे 3, पॉसिबिलिटी आहे. 9 कटले, पुन्हा 7 आणि 7 14, 4 18 आणि 19, 19 म्हणजे 9 कटणारच आहे, म्हणजे याचा रूट किती आला 1, म्हणजे हा ऑप्शनच कटला. म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी 3 रूट भेटला, तो म्हणजे 16,977. क्लिअर आहे का, काही डाऊट आहे कोणाला. म्हणजे आपण फक्त काय करायला लागलो, रूट फाइंड आउट करायला लागलो याच्यामध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत. मग आता 2-4 क्वेश्चन देतो, तेवढे फटाफट तुम्ही ट्राय करा, फक्त बेरीज हां आधी, दुसरं काय नाही, बेसिक देतो एकदम. आणि सरसगट नाही, पण 10 पैकी
4-5 क्वेश्चन तर आरामशीर तुम्ही याने सॉल्व करू शकता. 789 प्लस 856 प्लस 245. ऑप्शन आहे 1690, 1790, 1890, 1990. त्यानंतर 452 प्लस 856 प्लस 856 वर बी घेतला होता. 452 प्लस 741 प्लस 3254. ऑप्शन आहे 44, 41, 44, 42, 44, 45, 44, 47. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन 258 प्लस 321 प्लस 672. बेसिक आहे एकदम. रेग्युलर मेथड वापरू नका शक्यतो, नाही तर तुम्ही म्हणसाल बेरीज शिकवायला, मग आता बेरीज डायरेक्ट करू शकतो आपण, कशाला करायची. आपल्याला एक मेथड शिकायची आहे कॅल्क्युलेशनसाठी, म्हणून आपण डिजिटल रूट वापरायला लागलो. ओके, ज्याला हे लिहून घ्यायचं त्याने हे लिहून पण घ्या फटाफट. झालं का? बघा काय होईल इथं, आणखीन 1-2 कॅल्क्युलेट करून दाखवतो वाटलेस. 7 आणि 8 15 होईल. 9 तर कटले, 15 म्हणजे किती झाले रे 6. इथं काय होईल, 6 कटायला काही स्कोप आहे का? 8 आणि 7 14 होईल. 14 आणि 5 19 म्हणजे किती येणार आहे इथं 1. इथं काय होईल, 5 आणि 4 9 कटले, 2 राहिले फक्त.
मग 6 आणि 1 7 8 9 झाले 9, म्हणजे याचा रूट जो आहे तो किती आला पाहिजे 9. आता 9 कटले म्हणजे झिरो रूट, सगळंच तुम्ही मसाल कटलं म्हणजे झिरो रूट येईल का नाही. रूट संख्या 1 ते किती येणार आहे 9. मग आता 9 बघायचं आहे फक्त आपल्याला. 9 कटले इथं 7 आला ऑप्शनच कटला, 9 कटले इथं 8 आला ऑप्शन कटला, 9 कटले इथं 9 परत कटले, हे 8 आणि 1 9 म्हणजे पॉसिबिलिटी आहे कारण हाच रूट 9 आहे. मग 9 9 कटले इथं 1 आला म्हणजे आपला आन्सर काय असणार इथं 1809. क्लिअर आहे का. करा मग सॉल्व फटाफट. अजून इकडे 2 3 देतो. $2589 प्लस 48,596. ऑप्शन आहे 52 185, 51 185, 53 185 आणि 54 185. 85,963 प्लस 74,586. ऑप्शन आहे 170 549, 150 549, 180 549 आणि 160 549. ओके, ट्राय करा फटाफट.
चलो बघा काय आलं मग याचं फटाफट सांगा आता, एवढा वेळ नाही आपल्याकडं. हां काय आलं इथं? चौथा आलं, 44 47 आलं का सगळ्यांचं? काही डाऊट आहे कोणाला? इथं काय आलं? 1251 किती आलं? 1251 बरोबर का? इथं काय आलं मग? 51 आलं का रे सगळ्यांचं? काही डाऊट आहे कोणाला? इथं काय आलंय? लास्ट 160549 आलं का सगळ्यांचं? काही डाऊट आहे कोणाला? बघा आता 2 मिनिटांसाठी आपण बॉडमासचे एकदा थोडेसे छोटे छोटे म्हणजे बेरीज वजा बाकीचे तरी किमान कहाँ गया इरेजर, बेरीज वजा बाकीचे थोडेसे नियम बघू. म्हणजे नियम म्हणजे असं काही लिहून घ्यायची गरज नाही, फक्त तुम्हाला म्हणजे एखाद्याचे विसरलेले असतात, मध्ये मध्ये गॅप पडलेला असतो, मग त्यामुळे फक्त एकदा आपण त्याला रिवाइज करू. इकडे बघा समजा एखाद्या ठिकाणी असं दिलेलं असेल 7 प्लस म्हणजे आता छोटे छोटे डिजिट घेतो 7 + 8 + 9 + 10. म्हणजे आपण ह्या केसमध्ये काय करत असतो तर ह्या केसमध्ये आपण सगळ्यांची काय करतो बेरीज करतो. म्हणजे काय होणार आहे 10 आणि 8 18 19 20 आणि 7 27 27 आणि 3 30 आणि 4 34 सगळ्यांची काय होणार आहे इथं बेरीज. बरोबर आहे का? कोणाला काही डाऊट आहे? पण जर समजा हे असं असतं +7 - 8 प्लस आता इथं प्लस घ्यायची गरज नाही काय नाही म्हणजे प्लस असते 7 - 8 + 9 - 10 बरोबर किती. मग आता ह्या केसमध्ये काय आलं असतं इथं काही संख्या प्लस आहे काही कशा आहे मायनस आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो मी काय करायचं ज्या ++ वाल्या संख्या आहे ह्या सगळ्यांची बेरीज करायची. जसं इथं 7 आहे 9 आहे 9 आणि 7 किती झाले रे 16. आणि ज्या मायनसवाल्या संख्या आहे ना यांची पण बेरीज करायची 10 आणि 8 किती झाले 18. पण इथं आपण फक्त मायनस वाल्यांची बेरीज केल्यानंतर साईन कोणतं लावणार आहे मायनस. बरोबर ज्युनियर केजीचा सिलेबस आहे हा ज्युनियर केजी. मग आता काय होईल माहिती आहे का 16 मधून 18 तर मायनस होणार नाही आपल्याकडे 16च रुपये 18 कसे द्याल तुम्ही नाही देता येणार. बरोबर मग अशा केसमध्ये काय होतं मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करावं लागेल. म्हणजे 18 मधून 16 गेले तर राहिले किती 2. पण हे 2 कसे राहणार आहे मायनस म्हणजे 2 रुपये उधारी आपल्याकडे तशीच बाकी आहे अजून. बरोबर मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं साईन रिस्पेक्टिव्हली त्या संख्येला द्यायचं. बरोबर आहे का? मग समजा सगळीकडेच जर असं असतं -4 -6 -2 -8 मग काय केलं असतं रे सगळीकडेच मायनस आहे. काय झालं असतं तर काय एवढं अवघड सगळ्याची बेरीजच केली असते आपण 6 आणि 4 10 आणि 2 12 आणि 8 20 सगळे मायनस आहे ना सगळ्यांची बेरीज केली असती पण साईन कोणतं लावलं असतं. क्लिअर आहे का? म्हणजे सगळे प्लस असेल तर बेरीज होईल प्लस साईन लागेल सगळे मायनस असेल तरी बेरीज होईल पण साईन कोणतं लागेल मायनस. आणि जर प्लस मायनस मिक्स असेल तर प्लसवाले एकत्र करा मायनसवाले एकत्र करा आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करून मोठ्या संख्येचं काय द्यायचं आहे आपल्याला साईन द्यायचं. एकदम बेसिकवाला पार्ट आहे हा. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? मग समजा इथं असं दिलं तुम्हाला -700 + 1000 मग आन्सर काय असेल आपलं लगेच कन्फ्यूज किती आलं असतं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली 1000तून 700 गेलं तर किती राहणार आहे 300. मोठ्या संख्येचं साईन प्लस होतं म्हणजे प्लसमध्येच राहणार आहे. एवढं काय कन्फ्यूज होण्यासारखं. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे? मग समजा जर इथं असं असतं 400 - 200 -600 + 500 = 8 मग काय आलं असतं सांगा बरं पटकन. लय विचार करायला एवढा विचार काय आलं असतं 600 आणि 200 800 झाले असते मायनस वाले एकत्र केले असते प्लस वाले एकत्र केले असते तर 900 आले असते. मोठी संख्या प्लस आहे म्हणजे आन्सर प्लसमध्येच येणार आहे 900 मधून 800 गेले तर किती राहणार आहे इथं 100 राहणार. अवघड आहे का याच्यामध्ये काही? मग हे बेरीज वजाबाकीचे सिंपल रूल आहे. आता हे कसं सांगितलं तुम्हाला जर हेच माहीत नसेल तर मग ते डिजिटल रूट काय करणार आहे कारण आता तिथं आपल्याला वजाबाकी घ्यायची. ओके मग आता बघा हे सेम रूल आपल्याला रूटमध्ये पण अप्लाय करावे लागतात सेम ॲज इट इज. मग आता इथं काय होतं बघा फक्त हे लक्षात ठेवा गजनी बनवू नका पोरांना सजनी भेटणार नाही. मग आता इथं काय होईल 785 +
589 मायनस 654 मायनस 452 इज इक्वल टू 8. आणि मग आपल्याकडे ऑप्शन आहे 267, 268, 278, 288. ओके, सांगा म्हटलं आन्सर. मग आता ह्या केसमध्ये काय आलं, बेरीज वजा बाकीचं कॉम्बिनेशन आहे. मग आपण काय करणार बघा, आधी सॉल्व करून घेणार. काय आहे का स्कोप काढायला, 7 आणि 8 15 आणि 5 20 म्हणजे 2 बरोबर. हे प्लसला प्लस घेतलं, 9 कटले, 8 आणि 5 13 म्हणजे 4 मायनस हे 9 कटले, इथं 6 घेतले, इथं कटले 9, इथं 2 घेतले. आता हे दोन्ही मायनस मायनस आहे म्हणून -8 केले आणि हे प्लस आहे म्हणून इथं +6 केले. आता 6 मधून 8 जातात का? मग अशा केसमध्ये जर 8 मधून 6 गेले तर इथं -2 राहणार आहे. किती राहणार आहे? नेहमी लक्षात ठेवा, आता डिजिटल रूटमध्ये वजाबाकी करत असताना जर आपला आन्सर चुकून मायनसमध्ये आलं किंवा रूट हा चुकून 0 आला तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये काय करायचं आहे माहिती आहे का, 9 ॲड करायचे. काय ॲड करायचे? कारण इथं काय निगेटिव्ह रूट कशाचाच नाही आहे ना. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं 9 + 9 करावं लागेल, म्हणजे याचा रूट येईल 7. मग आता बघा कोणत्या संख्येचा रूट हा 7 आहे तेच आपला आन्सर असणार. मग 8 आणि 2 10 आणि 8 18 म्हणजे 9 आला. 7 आणि 2 9 कटले म्हणजे 8 आला, म्हणजे ऑप्शनच कटला, ऑप्शन कटला. इथं 8 आणि 2 10 आणि 7 16 झाले. 16 म्हणजे किती आला रे? 7. इथं 7 आणि 2 9 कटले, इथं 6 आला, म्हणजे हा पण कटला, म्हणजे आपला आन्सर असेल 268. क्लिअर आहे का? मग हा रूट कधी कधी 0 पण येऊ शकतो. आता 0 केव्हा येतो त्याचा एक ड्रॉबॅक पण आहे, फायदा पण आहे. जसं की समजा मी एक संख्या अशी लिहिली 8924 असं लिहिलं, याच्यातून मायनस मी 2489 केले. 8924 मधून आपण मायनस काय केले, 2489. आता याचा आन्सर पण इथं लिहितो मी 6435 आहे. आता जर तुम्ही पाहिलं 9 कटले, 8 आणि 2 10 आणि 4 14 म्हणजे 5 झाले. 9 कटले, 8 आणि 2 10 आणि 4 14 म्हणजे 5 झाले. 5 मधून 5 गेल्यावर किती राहिले? मग आता याचा आन्सर 0 आहे का? मग ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, +9 करायचं आहे. जेव्हा हे +9 करायचं आहे, मग आता इथं बघा 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, सगळेच 9 आले, म्हणजे याचा रूटच किती असतो? 9 असतो. जेव्हा सगळं कॅन्सल होतं किंवा 9च्या पाड्यात येतं तेव्हा त्याचा रूट त्या संख्येचा किती असतो? नेहमी 9 असतो. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे कोणाला? आता हा इथं आपण याला सॉल्व करू शकतो, पण हा एक ड्रॉबॅक सुद्धा आहे डिजिटल रूटचा. ड्रॉबॅक म्हणजे काय? समजा तुम्हाला एखाद्या शिक्षकाने काय केलं, ऑप्शन हेच ऑप्शन आहे, फक्त काय केलं माहिती आहे का, याला आपण डिजिट म्हणतो. हा एक पूर्ण नंबर आहे आणि त्याच्यामधले डिजिट आहे, आणि हे डिजिट आहे ना वेगवेगळ्या जागेवर बसलेले. वेगवेगळ्या जागेवर म्हणजे काय, हा युनिट प्लेसला आहे, हा 10 प्लेसला आहे, बरोबर, हा 100 आहे, हा 1000 आहे. आता काय केलं, फक्त प्लेसेस इंटरचेंज करून टाकल्या आपण. प्लेस काय केल्या, इंटरचेंज करून टाकल्या, आणि मग तुम्हाला ऑप्शन दिले. हा डिजिटल रूटचा पहिला ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक पण माहिती पाहिजे तुम्हाला. पहिला ड्रॉबॅक काय आहे, जर एखाद्या ऑप्शनचे, एखाद्या म्हणजे पूर्ण ऑप्शनचे एखाद्या क्वेश्चनमध्ये जर डिजिट फक्त इंटरचेंज केलेले असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डिजिटल रूट वापरता येणार नाही. मग तिथं दुसरी मेथड काहीतरी सांगड घालावं लागेल याच्यासोबत, तेव्हा तुम्हाला ते वापरता येईल. जसं की समजा आता मी हा एक ऑप्शन दिला असता आणि दुसरा एक ऑप्शन असा दिला असता. आता याचा रूट 9 आहे, याचा पण किती आला असता? मी काय केलं फक्त माहिती आहे का, 4 इकडे लिहिले, 6 इकडे केले, हे 5 इकडे 3 इकडे. नंतर काय करतो, 6 5 3 6 5 3 4 असं घेतो, फक्त जागा चेंज केल्या. नंतर 3 4 5 6, नंतर 5 4 6 3. म्हणजे आता या सगळ्या संख्यांचा रूट कसा असणार आहे? सेमच असणार. सगळ्या संख्यांचा रूट कसा असणार आहे? सेम असणार. मग आता इथं रूट वापरता येईल का आपल्याला? नाही येणार. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या क्वेश्चनमध्ये जर त्याची रूट डिजिट जर इंटरचेंज केलेला असेल ऑप्शनचे, तर तिथं रूट आपल्याला डिजिटल रूट वापरता येत नाही. कधी कधी काय होतं बघा, असे ऑप्शन देतात 44 00, 4 0 0 4, त्यानंतर 40 40. आता या सगळ्यांचा रूट जर काढला तर किती येणार आहे? किती येणार आहे रूट सगळ्यांचा? 8च येणार आहे. 4 आणि 4 8 होतं, 4 आणि 4 8 होतं, 4 आणि 4 8 होतं. मग इथं आन्सर काढता येईल का डिजिटल रूटने? काढता येणार नाही. हा पहिला ड्रॉबॅक आहे. क्लिअर आहे?
मग काही वजाबाकीचे क्वेश्चन देतो, फटाफट सॉल्व करा. वजाबाकीमध्ये काय लक्षात ठेवायचं, जर आन्सर मायनस किंवा शून्य आलं त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही गजनी असाल तर काय करा, त्याला कुठंतरी लिहून ठेवा, कुठंतरी लिहून ठेवा, म्हणजे लक्षात राहील. आणि तुम्हाला माहीत असतं आपण गजनी आहे का नाही आहे. मला माहीत असण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती राहणार 100%. सातशे 62 बरं, 762 मायनस 412 मायनस 150. ऑप्शन 300, 200, 400, 100. 956 मायनस 456 प्लस 142 मायनस 341. ऑप्शन आहे 201, 301, 101, 401. किती झाले, 1 2 3 क्वेश्चन झाले. हे लिहून घ्यायचं आहे का इकडचं काय. $45,698 मायनस 14,789. ऑप्शन आहे 40,909, 50,909, 60,909, 30,909. फटाफट सॉल्व करा. ॲडव्हान्ससाठी चालू आहे आता PPT बनवणं, त्याची पण बॅच लवकरच लॉन्च करणार आहे 2-3 दिवसामध्ये. थोडेसे काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ॲड करायचे बाकी आहे. आणि तुमच्या बॅचमध्ये सगळ्या नव्या नोट्समधून होईल सिलेबस आता, त्याच्यामुळे रेग्युलर करत चला.
झाले? करा, सॉल्व करा फटाफट. झाले का सगळे सॉल्व? सांगा मग पहिल्याचं काय फटाफट. 76 आले का रे सगळ्यांचं? करा, सॉल्व करा बाकीचे फटाफट. सांगा मग 2 नंबरचं काय? 200 आलं का रे सगळ्यांचं? इथं 301, इथं किती? 3007 आणि लास्ट 30,909. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे, आपण उद्या मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पर्सेंटेज एका दिवसात तिन्ही पण घेऊन टाकू. ओके.